दादा ओजेस टीमने टॉस जिंकला आणि बॉलिंगचं डिसिजन घेतलं. प्रतिस्पर्धी जो संघ आहे महाकाल वॉरियर्स त्या टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. बॉलरचं नाव सांगायचं आहे. बॉलरने दोन्ही टीमचे 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स कडे पाठवून द्या. दोन्ही टीमचे 12th मॅन कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स कडे या. अथर्व आणि रोशनची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बॉलर बघतोय. रुपेश आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. मॅचला प्रारंभ झालेला आहे. जोरदार टाळ्या होऊ द्यात या मॅचसाठी आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. एक वीक बॅटल दादा 11चा संघ खेळतोय. एक वलाटे संघ महाकाल वॉरियर्स या टीमच्या विरोधामध्ये. राईट अप ओव्हर द विकेट. इथे सुरुवात मात्र षटकाची केली जाईल राकेशच्या माध्यमातून. खूप साऱ्या पावलांचा रनअप आपण बघतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी घेतला गेलाय. इथे पहिलाच बॉल होता. फुल टॉस मिस झालेला आहे. बॅटर्स कुठेतरी डिफेन्सिव्ह करण्याचा प्रयत्न करताय. पहिलाच जो चेंडू होता आणि हे तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये फुल टॉस चेंडू मिस नाही करू शकत. रन्स घेणं खूप गरजेचं आहे कारण त्या सर्कलच्या बाहेर केव्हा आणि केव्हा दोनच खेळाडू बाहेर राहू शकतात. सध्याचा तरी आपण रूल्स रेग्युलेशन्स बघतोय. मग तुम्ही या चेंडूला कोणत्याही ठिकाणी खेळू शकला असतात. चौकार षटकारांचा बहुचार करू शकला असतात परंतु हे घडत नाहीये मैदानामध्ये. पुढचा बॉल टाकला जाईल. यॉर्कर लेन्सचा आहे. ऑन द राईज खेळलं गेले. क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑनला तैनात आहे. जोवर त्या चेंडूला फील्ड करेल वेगानं 1 रन्स मात्र कंप्लीट होणार आहे आणि टीमचं खातं इथे आता ओपन होतंय. अथर्वच्या बॅटमधून आपण बघितला एक जो ड्राईव्ह होता ऑन साइडला. लेफ्टी राईट ही कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आता विचार देखील बॉलरनं बदलले तर राऊंड द विकेट आपल्याला बघायला गोलंदाजी पाहायला मिळते. आता टप्पा तुम्हाला अचूक टाकणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये बॉलरचा टप्पा खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो टप्पा तुम्हाला टाकावाच लागेल. इथे कमीत कमी रन्स पर्यंत रोखायचं असेल तर प्रतिस्पर्धी फलंदाजांना अगदी लवकरात लवकर तंबूच्या आसऱ्याला पाठवणं तुम्हाला गरजेचं आहे. चेंडू टाकला जातोय. फुल टॉस आहे. ओ यावेळेला फुल टोल वसूल केलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क आणि इथे मिळतील तब्बल 6 रन षटकार. यावेळेला भीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राज तिथे मिळतील. नो प्लस 1 असे 2 रन्स ऍड आता करावे लागतील. एक्स्ट्राचे रन्स तिथे पाहायला मिळतात. आता फ्री हिटचा बॉल आहे. बॅटर्स तयार असेल. अथर्व आहे. फ्री हिटच्या बॉलवरती चेंडूला अगदी हवेमध्ये खेळलं गेलंय. कॅच पकडली तरी जो बॅटर्स आहे तो बाद होणार नाही परंतु इथे देखील आपण बघतोय तर वाईड थ्रो केला गेलाय. इथे एक्स्ट्राचे रन्स मात्र तिथे मिळून जातील. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 11 रन्स झालेले आहेत. इम्पॉर्टंट मॅच आहे. पहिलं षटक कुठेतरी आपला महागडं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चांगला वाईड यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्येच तैनात होता. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत प्रभावित करणारी बॅटिंग करणारा जो संघ आहे महाकाल वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून केली जाते. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्कोरबोर्ड 12 या आकड्यावरती पोहोचले. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण मॅच आहे.
कारण विजयानं सुरुवात करताना कदाचित ते दोन्ही संघ अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ते म्हणतात की हा मला विजय खूप इम्पॉर्टंट आहे. मोठा प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, खूप वेळ हवेमध्ये गेलाय. कॅच पकडली जाते का? इथे कॅच पकडलेली आहे आणि फलंदाज मात्र रोशन बॅक टू द पवलियन. मोठा विकेट बघायला मिळतोय. षटकाचा खेळ देखील संपलाय. लॉस ऑफ 112 रन्स, 12 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये. बॅटर नेम प्लीज. स्वराजला बॅटिंग साठी आता पाठवले नंबर 3 वरती. रोशन सारखा विध्वंसक फलंदाज मैदानाच्या बाहेर आल्यानंतरला आता स्वराज मैदानाच्या आतमध्ये राज करेल का? नवीन षटकाला सुरुवात झाली तर बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार असणार आहे. रुपेश महाडिकला गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. पहिला चेंडू 1 रन मात्र संतुष्ट आणि समाधान व्हावं लागतंय. हे दोन संघ अगदी वलट्टे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण बघतोय तर दादा 11 या टीमचे जे संघ मालक आहेत विनायक जाधव आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय महाकाल ऑरेंज चिपळूण या टीमचे जे टीम ओनर आहेत संकेत चव्हाण यांच्या मालकीचा संघ आहे. आणि खऱ्या अर्थानं अगदी दोन्ही संघ तितकेच बलाढ्य विजेतेपदाचे प्रबळ दावेदार देखील बनू शकतील. शॉर्ट बॉलवरती फुल करायचा आहे. लॉंग लेगच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. जोपर्यंत चेंडू मात्र दन 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 कर सीमारेषेच्या बाहेर येथे मिळतील धावाच्या येतोय ब्रँडेड चौकार. महाकाल वॉरियर्स चिपळूणचा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. त्यावेळेला तर बॅटिंग करत असताना एकंदरीत प्लेइंग 11 आपण बघितली. बॉलिंग साठी महाकाल वॉरियर्स आणि चिपळूण टीमची जे प्लेइंग 11ची चर्चा तुम्ही करायला गेलात तर आपण सुधाकर जागडे देखील महाडिक रोशन या टीमकडे आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर लाचक निलेश देखील आहे. ड्राईव्ह केलेला आहे. इथे 1 रन घेतलाय. तिथं फंबलिंग जोपर्यंत चेंडूला मात्र थ्रो करणार आहेत. इथे देखील रन्स मिळतील आणि तुम्हाला धावा घ्याव्या लागतील. चुका घडल्यात, चुकीला माफी नाही आहे. या चुका तुमच्या अपयशाचं कारण देखील बनू शकतील. अजून तर पाहायला गेलं तर अजून चेंडू काहीतरी शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक असतील. 19 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. बॉलरच्या माध्यमातून आतापर्यंत किफायतीशीर षटक असेल. एकच चौकार आलाय. यॉर्कर लाईन्सचा बॉल होता. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत वायडिश लॉंग ऑफला. जोपर्यंत चेंडूला या ठिकाणी फील्ड करतील अतिशय वेगाने ते रन्स आणि बॅटर सरळ मैदानाच्या बाहेर जाणार आहे. धावचीज झालेला आहे. एक इम्पॉर्टंट विकेट मिळणार आहे. महाकाल वॉरियर्स चिपळूण या टीमला मोठा धक्का तिथे बसतोय. थँक्यू डीजे. थँक्यू व्हेरी मच. दुसऱ्या षटकातील आपण एकंदरीत बघितलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 वरती स्कोर बोर्ड आता पोहोचलाय.
धावा ज्या आहेत एक चांगला टोटल जर न्यायचं असेल तर पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. इथे पार्टनरशिप परतणं गरजेचं आहे. ती पार्टनरशिप जर तुम्ही केला तर कदाचित तुम्ही यशाच्या दिशेनं नक्कीच मार्ग सोडू शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. जोपर्यंत थ्रो केलाय परंतु तशा अगोदर बॅटर्सनं जी बॅट आहे पॉफिंग क्रीज मध्ये ड्रॅग केली आहे. एक रस अगदी झपकन मात्र चित्याच्या चपलाईनं कंप्लीट केलेला आहे. कौतुक या दोन्ही फलंदाजांचं करावं लागेल. दोन्ही खेळाडू आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. सुरुवातीच्याच काही ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्यानंतरला हे जे 2 फलंदाज आहेत आपल्या टीमला योगदान देताना दिसत आहेत. परंतु त्याचबरोबर गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत त्यांनी बॅटर्सला बांधून ठेवलंय. एकच फक्त मोठा प्रहार झालेला आहे तिथे, एकच फक्त चौकार आलाय. त्याच्यानंतरला मात्र प्रतिस्पर्धी फलंदाजांना थांबवलंय. इथे चेंडू मात्र अगदी लोअर फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडली जाईल का? इथे कॅच मिस झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. कॅच खूप इम्पॉर्टंट असतात. कॅच किती इम्पॉर्टंट असतात आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. त्याचबरोबर कोकण कृषी विद्यापीठचे कुलगुरू आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भावे सरांचं आगमन झालेलं आहे. भावे सर यांचं या क्रीडानगरीमध्ये आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भावे सरांचं आगमन होतंय. सर तुमचं देखील या क्रीडानगरीमध्ये आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर आपणास विनंती असेल की आपण या मंचावरती विराजमान व्हायचं आहे. राजेश गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. हे बॅटल खूप मोठं होणार आहे. यात अजिबात शंका आता राहिलेली नाहीये. हे 2 संघ आता विरोध गुण खेळताना दिसतात. मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक यावेळेला शॉर्ट फाईन तैनात केलेला आहे. इथे मात्र खूप मोठ्या चुका घडतायत आणि कुठेतरी फिल्डिंग करणारा जो संघ आहे ना दादा 11 या संघाची ही डोकेदुखी बघायला मिळते की जे कॅचेस सुटतायत ह्या मिसफिल्ड करणे ही त्यांची डोकेदुखी पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचे कुलगुरू महोदय आदरणीय भावे सर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी या मंडळाचे अध्यक्ष महोदय आदरणीय माडिक सर यांच्या शुभ हस्ते आपण सरांचा यथोचित सन्मान करतोय. विलासजी त्र्यंबककर साहेब यांच्या हातून त्यांचं आपण स्वागत करतोय. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या या रंगमंचावर आलात. आम्हाला तुमचं प्रतिसाद देताय त्याबद्दल आम्ही श्री संताजी शनिकृपा हितवर्धक तेली समाज यांच्या विद्यमानाने जी स्पर्धा चालू आहे जिल्हा स्तरीय तेली प्रीमियम लीग दापोली
2026 जय संताजी महाराज चषक यासाठी आपण वेळात वेळ काढून इथे आला त्याबद्दल आमच्याकडून तुमचं मनपूर्वक आभार. चला पुढचा चेंडू असेल. इथे मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडूच्या टप्प्यापर्यंत शेवटपर्यंत तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल, तरच तुम्ही त्या चेंडूला चांगलं ड्राईव्ह करू शकता, खेळू शकता, मोठा प्रहार करू शकता. याच्यासाठी प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आणि खूप गरज असते या गोष्टीची की सराव इम्पॉर्टंट आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला कष्ट, मेहनत, संघर्ष हा प्रत्येक ठिकाणी करावा लागणार आहे. जो संघर्ष करतो तो नक्कीच यशाच्या दिशेने मार्गस्थ होतो. संघर्ष तुम्हाला सर्वांना करावा लागेल. अगदी दर्जेदार बॉल होता, प्रचंड वेग होता त्या चेंडूमध्ये आणि इथे बॅटर्सला पहिल्यांदा बीट केलं, त्याच्यानंतर यष्टीरक्षकाला देखील तिथे बीट केलं आणि चेंडू मात्र सरळ 1 रनसाठी ट्रॅव्हल होतोय. स्कोरबोर्ड 30 या आकड्यावरती पोहोचलेला आहे. षटकातील 2 चेंडूंचा मात्र खेळ बाकी आहे. संघर्ष जारी है दोनों टीम कडे. ओ राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीते ना मित्रों वही सूरज बनकर निकलता है. त्या सूर्य जसं जर तुम्हाला चमकायचं असेल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला जळावं लागेल. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता है मित्रों, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. अभी आपको करना पड़ेगा. जहां तक चर्चा की जाए आने वाली जो गेंद है, बड़ा स्लो खेलने का प्रयास था, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है और सीधा गेंद जाते हुए कि विकेट कीपर के दस्तानों में. यहाँ पर एक बिंदी चेंडू हमें देखने को मिला है. अच्छी गेंदबाजी, नफीतुली गेंदबाजी यहाँ पर है. 30 रन बन चुके हैं. अभी भी इस ओव्हर की आखिरी गेंद शेष है. एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. तिथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. राजेश ज्या प्रति गोलंदाजी करतायत आपल्या टीमकडून, प्रतिस्पर्धी महाकाल वॉरियर्स चिपळूण या टीमला जे बॅटर्स आहेत त्यांना थांबवण्याचं काम निश्चित केलेलं आहे. अचूक टप्पा, अचूक वेग देखील पाहायला मिळतोय. चांगली लाईन आहे, चांगला लेंथ देखील आपल्याला पकडताना दिसला बॉलर. सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आणले जात आहेत. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ देखील लावला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाहेर काढला गेलाय. शॉर्ट फाईन लेग तैनात आहे. त्याचबरोबर शॉर्ट थर्डमॅन देखील तिथे तैनात केला गेला. बॅकवर्ड शॉर्ट लेग देखील आपल्याला बघायला मिळतोय आणि ते जोरदार अपील केली जाते. चला इथे सर्व टीम लांजेकर एकंदरीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू घडलेले आहेत, ज्याच्यापैकी एक जो असा प्लेअर आहे की ISPL मध्ये तो खेळताना दिसतोय. कुमार रुद्र निलेश पाटील हा जो प्लेअर आहे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये तो प्लेअर आपल्याला खेळताना दिसणार आहे. आणि त्याचे जे कोच आहेत आपण राजेश लांजेकर यांना पाहिलं, त्यांच्या मार्गदर्शनामुळे तो खेळाडू अगदी इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि खरंच कोचची चांगली भूमिका असते. आपले जे प्लेयर्स आहेत त्यांना घडवायचं आहे. आणि आज टेनिस क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉर्मॅटमध्ये तो रुद्र मात्र खेळताना दिसतोय. खरं राजेश यांचं खऱ्या अर्थानं कौतुक आम्ही करतो, प्रशंसा करतोय. कारण रुद्रसारख्या एका प्लेअरला त्यांनी घडवलं आणि आज संपूर्ण तो तेली समाज आहे, तेली समाजाच्या वतीने त्या रुद्रला ISPL साठी खूप सारे आपण शुभेच्छा देतोय. स्कोरबोर्ड 30 रन्स, 30 रन्स. या टीमचे जे ओनर आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती आपण विनायकला बघतोय. विनायक जाधव गोलंदाजी मार्क वरती आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये किती ते रन्स खर्च करणार आहेत हे देखील पाहावे लागेल. कारण छत्रपती आपल्या शिवाजी महाराजांनी देखील
हे अगदी स्वराज्य निर्माण करत असताना खूप सारा प्रचंड संघर्ष देखील केला होता. तुम्हाला सर्वांना देखील संघर्ष करावा लागणार आहे. एकंदरीत आपण बघतोय तर चेंडू मात्र टाकण्यासाठी सुरुवात झालेली आहे. 4थं षटक आहे. मोठा प्रहार करायचा होता. बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. लॉंग लेगचा फिल्डर प्रचंड वेगाने चेंडू पर्यंत येईल. जोपर्यंत थ्रो केला जाईल डेंजर झोन मध्ये होता बॅटर्स, परंतु बघता बघता 2 रन्स तिथे कंप्लीट होत आहेत. संघाचं स्कोर बोर्ड आता थोडंसं पुढे सरकतंय. 32 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. संघर्ष अनेक स्टार खेळाडूंचा राहिलाय. क्रिकेटचे ज्यांना भगवान संबोधित केले जातं असे सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा देखील प्रचंड संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. कारण का ज्यावेळेला एक 4 व्हीलर कार परचेस करायची होती त्यांनी बँकेकडे अगदी कर्ज मागण्यासाठी अर्ज केला होता, पण तो कर्ज देण्यासाठी त्या बँकेनं साफ नकार दिला होता. परंतु ते सचिन रमेश तेंडुलकर सर जे होते ते आता BMW या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. म्हणजे हे असा संघर्ष आहे मित्रांनो. संघर्ष जितका तुम्हाला रडवतो तितकाच तो घडवत असतो. आज तुम्हाला घडायचा आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता जिथे क्षेत्ररक्षकानं कॅच विज केलेली आहे. कॅचेस खूप इम्पॉर्टंट असतात. कॅच किती इम्पॉर्टंट असतात. 2024चा जो वर्ल्ड कप आहे, सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा कॅच पकडला होता. भारतानं T20 तो वर्ल्ड कप जिंकला होता. 1983 मध्ये कपिल देव यांनी देखील वेस्ट इंडिजच्या विरोधामध्ये ती कॅच पकडली होती आणि तेव्हा देखील तो भारतानं वर्ल्ड कप जिंकला. 2007 मध्ये श्रीशांतनं मात्र ती चॅम्पियन्स ट्रॉफीची कॅच पकडली होती. तिथे देखील भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. एवढ्या कॅचेस इम्पॉर्टंट असतात. चेंडू चाललाय फाईनला ट्रॅव्हल 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर सोकार. या पुढचं जे बॅटल असेल चिपळूण 11 विरुद्ध शनिकृपा दापोली फायटर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन या मॅचच्या मध्यांतरामध्ये म्हणजे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. टॉस का बॉसच्या इकडे आपण मार्गस्थ व्हायचं आहे. हे षटक संपल्यानंतर लगेचच दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. शनिकृपा दापोली फायटर्स विरुद्ध चिपळूण 11चे दोन्ही कॅप्टन. आपण त्वरित टॉस का बॉसकडे मार्गस्थ व्हा जिथे आपण टॉस करणार आहोत. चला स्कोर कार्ड अतिशय वेगाने थोडं पुढे सरकते. 37 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. हा बॅटल जे 2 टीमचे जे दोन्ही संघ मालक आहेत, एका बाजूला विनायक जाधव यांच्या मालकीचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला जो महाकाल वॉरियर चिपळूण आहे संकेत चव्हाण यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये आता खेळताना दिसतोय. पुढचा चेंडू टाकला जाईल. मोठा प्रहार करायचा होता. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फेअर डिलिव्हरी. 1 रन मात्र झपकन कंप्लीट होतोय. ही प्रचंड मेहनत झाली दोन्ही टीमकडून. दोन्ही संघ अगदी स्ट्रगल करताना दिसत आहेत. कोणत्याच गोष्टी तुम्हाला सहजासहजी मिळू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. सगळ्याच गोष्टी सहजासहजी मिळायला असत्या तर जगायला गंमत आणि देवाला किंमत कधी उरली नसती. याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 37 वरती स्कोरबोर्ड इथे थांबलंय. 37 क्षमासावी 38 रन झालेत. येथे मोठा प्रहार करायचा आहे. चेंडूवरती आक्रमण केलं. कॅच पकडली जात आहे का? ओ नाही. या तर चुका आपण मागासपासून सांगत होतो या प्लेयर्सना की या चुका तुमच्या अपयशाचं कारण ठरतील. मी सांगितलं जी बॉलिंग करणार जो संघ आहे त्यांची एक मोठी डोकेदुखी राहिली आहे की कुठेतरी कॅचेस सोडणं. या चुका आहेत. या चुकारानं कोण चुकतंय यापेक्षा काय चुकतंय या गोष्टीकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. त्याचबरोबर आमचा विश्वास देखील त्याच अगदी गोलंदाजी करणाऱ्या टीमचा आहे. तो आमच्या मध्ये आहे. तो देखील सांगतोय कुठेतरी आमच्या डोकेदुखी असू देत, परंतु इथे पुन्हा एकदा कॅच पकडली जाते का? अंततः कॅच पकडली जाणार आहे. विकेटचं पतन आहे. खूप वेळानंतर कॅच पकडली गेली आहे आणि इथे षटक क्रमांक 4चा खेळ देखील समाप्त झालाय. स्कोरबोर्ड 40 झालेत. टार्गेट असेल 24 चेंडूंमध्ये 41 धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी दादा 11 या टीमच्या विरोधामध्ये ठेवलेलं आहे. मी छोटीशी विश्रांती घेतो. असा जातो असा येतो तोपर्यंत ऐका डीजेवरती एक मंत्र संगीत आणि याच्यानंतर जे टॉस असेल विश्वास रिक्वेस्ट असेल की टॉस का बॉसकडे आपण मार्गस्थ व्हा. हॅलो हॅलो हॅलो. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की टॉस का बॉस या रंगमंचावर लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की टॉस का बॉस या रंगमंचावर लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे.
आणि थोडी अंधश्रद्धा आहे की आम्ही बघायला लागलो की विकेट लवकर पडतात, त्याच्यामुळे मी बघत नाही. जिंकायला आलो की फक्त बघतो म्हणून याच्यावरती बघतो. त्यामुळे क्रिकेट हे माझं वेड आहे. कबड्डी खो खो खूप खेळायचं, पण आता इथे जे ज्या पद्धतीने मुलं खेळत आहेत सगळे, त्याबद्दल खूप खूप बरं वाटतंय. आणि कॉमेंट्री सारखी चालू आहे की हे वीक आहे, क्षेत्ररक्षण कमी आहे, कमी दर्जाचं होतं. मला असं वाटत नाही, कारण मगाशी जो कॅच सुटू देत, पण ज्या पद्धतीने त्याने बॉल अडवला, जेवढा तो क्विक आला त्याच्याकडे, त्या पद्धतीने अडवला. या अर्थ हे खेळणारी मुलं आहेत असं वाटतं. आयोजकांनी ही जी प्रीमियर लीग भरवली, तेली समाजाची प्रीमियर लीग भर, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. आलेल्या सगळ्या खेळाडूंना मी विनंती करतो, दापोलीला आलाय, आजचं वातावरण दापोलीचं खूप छान आहे, थंडी कमी झालेली आहे, 14 टेम्परेचर आहे. तर उद्या आजचा दिवस राहा आणि जरा आमचा परिसर बघून जा. वाटलं काय करावंसं तर शेतीमध्ये करा, कारण कोणी किती सांगितलं तरी शेती एवढं प्रॉफिटेबल आणि समाधानाचा दुसरा व्यवसाय नाही. त्याच्यामुळे हे बघा आणि मग ठरवा काय करायचं. धन्यवाद. धन्यवाद भायब साहेब. तुम्ही इथे आलात त्याबद्दल आणि तुमचे आम्हाला मार्गदर्शन लाभले त्याबद्दल खरंच मनापूर्वक आभार. चिपळूण वॉरियर्स, तुम्ही टॉस जिंकलाय, कसं वाटतंय तुम्हाला आणि काय डिसिजन दिलं तुम्ही? टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडू, कारण जरा वाऱ्याचं प्रमाण जास्त दिसतंय आणि आउटफील्ड पण थोडी आहे, बॉलर थोडे लूज असतात, त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ओके, धन्यवाद. धन्यवाद चिपळूण वॉरियर्स. चला, इथे पण तुम्हाला थोडीशी संधी उकलेली आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असेल तर तुम्ही काय डिसिजन घेतला असता? आम्ही बॅटिंगच घेणार होतो, कारण का आम्ही सुद्धा पहिल्यांदाच खेळतो या मैदानावरती, तर त्याचा बॅटिंग करून आम्हाला अनुभव भेटेल, त्यासाठी बॅटिंग घेतलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट पुढच्या मॅचसाठी. ऑफिशियल्स लेग बाय आहे का? बॅट आहे. व एक मोठा प्रहार केलाय, चेंडू चांगला आहे, लॉंग लेगच्या बाहेर येते, तब्बल 6 रन्स मिळतील. षटकार आलेला आहे. धावांचा वेग आणि ओघ मात्र तिथे वाढत चाललाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 16 रन्स तर झालेले आहेत. शेवटच्या बॉलवरती किती रन्स घेणार, कारण तुम्हाला तब्बल आणि तब्बल जे टार्गेट आहे 41 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. याच्यापेक्षा चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमची होऊ शकत नाही. दादा 11 या टीमची मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं बॅटरची दादागिरी जबरदस्त चालली आहे. मोठमोठे स्ट्रोक खेळत आहेत. यॉर्कर लाईनचा बॉल आहे. चेंडूला सन्मान दिलाय. सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. केवळ आणि केवळ 1 रन इथे मिळेल. षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या विदाउट लॉस 17 झालेली आहेत. एकेचाळीस धावांचा पाठलाग करताना दादा 11चा संघ आणि बॉलर कधी गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळणार आहे. स्वराज आता बॉलिंग मार्क वरती स्वराजला पाठवलं गेलंय. त्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला राज करायचं असेल तर स्वराजला गोलंदाजी सुरेख टाकावी लागेल. आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जो बोलेगा परसो वी जाएंगे बरसो और जो बोलेगा कल कल जाएगा टल, जो बोलेगा आज वही करेगा क्रिकेट में राज. बॉलिंग मार्क वरती स्वराज. ओव्हर द विकेट असेल. स्वराजच्या माध्यमातून बॉलिंग केली जाणार आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे फक्त 18 आणि रन्स करायचे 24. 24 रन्स पाहिजेत. आजची सरासरी प्रति ओव्हर इथून पुढे रन्स तुम्हाला करावे लागते 24.
पहिलाच बॉल आहे, अगदी जागेवर न खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर देखील होत नाहीये. फुटवर्क खूप इम्पॉर्टंट असतं. मोबाईलचं नेटवर्क आणि क्रिकेटचं फुटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या गोष्टीचा अवलंब करताना तुम्हाला फुटवर्कचा वापर करावा लागेल. जागेवरनं चेंडू मिळणार नाही आहेत. जेवढं वाटतं तेवढं ध्येय मात्र सोपं नाही आहे. इथे एक एक रन्स इम्पॉर्टंट आहे. एक एक चेंडू तुम्हाला महत्वाचा ठरू शकणार आहे. थोडासा शफल झालाय, मोठा प्रहार करायचा आहे, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. आता हा सामना मला असं वाटतं दोन्ही टीमसाठी ऑन झालाय. एका बाजूला महाकाल वॉरियर्स चिपळूणचा संघ आपल्याला बघायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला दादा 11 या टीमची सुरुवातीच्या षटकामध्ये दादागिरी झाली आपल्याला बघायला मिळाली, परंतु त्याच्यानंतरला सांगितलंय बॉलर स्वराजनं हाफ सेर हम भी सव्वा सेर. या मॅच मध्ये पुनरागमन करून देतोय स्वराजला मैदानाच्या आतमध्ये राज करण्यासाठी याच चेंडू टाकावे लागतील. इथून पुढे अशीच गोलंदाजी एक्सपेक्ट असेल टीमला. मोठा प्रहार करायचा आहे, या चुका आहेत. फलंदाजाला अक्षरशः तिथे बांधून ठेवलंय, जखडवून ठेवलंय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. असं जर वाटत असेल की आपण सामना जिंकत असू किंवा हा सहजरित्या आम्ही सामना जिंकू, तर तसं मात्र या ठिकाणी आपल्याला गैरसमज पाहायला मिळू शकतो. क्षेत्ररक्षक आहे फाईनच्या दिशेनं आणि चेंडू मात्र सरळ चाललाय कोणत्या दिशेनं. बघता बघता इथे 2 रन्स देखील मिळतील. 2 धावेच्या माध्यमातून संघाचं स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 19 रन स्कोरबोर्ड ते लागलेले आहेत. असं वाटतंय की हा सामना आम्ही सहजासहजी जिंकू शकतो. तर असं वाटत असेल तर 2024ची साऊथ आफ्रिका बनाम इंडियाचा जो फायनलचा मुकाबला बघा, साऊथ आफ्रिकेला 30 बॉलमध्ये 30 रन्स पाहिजे होते. हेनरी क्लासेन आणि डेव्हिड मिलर सारखे प्लेयर्स मैदानामध्ये असताना तो भारतानं वर्ल्ड कप जिंकला होता T20चा. हे असतं, याला म्हणतात क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. वाईड बॉलचा इशारा, क्रिकेटचा नियम क्रमांक 24चं उल्लंघन देखील आता केलेलं आहे बॉलरनं आणि स्कोरबोर्ड 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. सुरुवातीचे 3 चेंडू योग्य टप्प्यावरती स्वराज्य आहेत. त्याच्यानंतरला 4था चेंडू देखील दुहेरी रन्स आले, पण त्याच्यानंतर एक मोठा प्रहार केलाय. चेंडू लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. इथे मिळतील तब्बल 6 रन षटकार. कमालचा स्ट्रोक बघायला मिळतोय. आता या 6च्या माध्यमातून संघाचं स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 26 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 15 रन्स अजून पाहिजेत. एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. या पहिल्याच आपण बघतोय दोन्ही जे सलामीर बॅटर्स आहेत, येणारा पुढचा चेंडू असेल. आणि त्याचबरोबर ऑफिशियल्स यांच्या माध्यमातून सांगितलं गेलं षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. षटकाचा एक लेग बाईचा इशारा देखील आलेला आहे आणि षटकाचा खेळ तिथे समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 27 आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आहेत. त्या 12 मध्ये तुम्हाला 14 रन्स पाहिजेत. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकणार तर जिंकणार कोण हे देखील आपल्याला पाहावं लागेल. 12 मध्ये एकदा 14 रन्स होतील का? पहिल्या 12 मध्ये 27 आलेत, पुढच्या 12 मध्ये तुम्हाला 14 रन्स करायचे आहेत. हे 14 रन्स बनवण्यासाठी प्रचंड मेहनत आणि तुम्हाला संघर्ष तर निश्चित रूपे करावा लागेल, कारण एकंदरीत 14 रन्स तुम्हाला करायचे आहेत. प्रभू रामचंद्रांनी देखील रामराज्य निर्माण करत असताना 14 वर्षाचा वनवास भोगला होता. देव असताना त्यानं देखील संघर्ष करावा लागला. आपण देखील माणसं आहोत, आपल्याला प्रचंड मेहनत आणि संघर्ष करावा लागेल. ॲब्सोल्युटली, कारण 12 मध्ये 14 दिसायला सरळ साध्या सोपं आहेत, करणं तितकंच कठीण राहू शकतं. महाकाल वॉरियर्स चिपळूणचा संघ कमबॅक करेल का, पुनरागमन करू शकतो का या मॅच मध्ये, येणारी वेळ मात्र तुम्हाला सांगून जाईल. 12-14 पृथ्वीवर 7 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल आणि इथून तुम्हाला ते 14 रन्स करावे लागतील. राऊंड द विकेट. मोठा प्रहार केला पहिलाच बॉल होती. खरपूस समाचार, चेंडू आउट ऑफ द मार्क. 6 रन षटकार. अकरा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 धावांची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या दादा 11 या टीमला.
ज्यांचे मालक आहेत विनायक जाधव यांच्या मालकीचा संघ बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला संकेत चव्हाण यांच्या मालकीचा संघ महाकाल वॉरियर चिपळूण आहे. सुरुवातीची जी ज्यावेळेला बॅटिंग केली होती महाकाल वॉरियर्सच्या टीमनं माफक असं आव्हान ठेवलं होतं 41 धावांचं. आता हा पाठलाग करताना कुठेतरी यशाच्या दिशेनं मार्गस्थ होणारा आपल्याला संघ पाहायला मिळतोय. दादा 11 ऑप्शनच्या बाहेरून जाऊन इथे शप्पलवून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे फेअर डिलिव्हरी आहे, कुठेतरी एक्सपेरिमेंट करतो बॅटर्स. मागच्या पहिल्या चेंडूवरती सिक्सर आल्यानंतरला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, अगदी डीपला क्षेत्ररक्षकाला पाठवलं गेलं नाही आहे. लॉंग लेगच्या परिसरामध्ये डीपला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन देखील असेल. त्याचबरोबर सिली पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, लॉंग ऑफ सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑनला देखील क्षेत्ररक्षक बाहेर असेल. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला बाहेर बघायला मिळतोय. अशा प्रकारची फिल्डिंगची पोझिशन. पुढचा चेंडू टाकला जाईल, बॅकफुटला जाऊन या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. वॉट एफर्ट्स, एकदा जोरदार टाळ्या उद्या त्या खेळाडूसाठी. प्रयत्न चांगला केलेला आहे, चांगले एफर्ट्स तर तिथे दिलेत. हे असे खेळाडू असतात. सामना आपल्या हातातून दिसतील की नाही ही पुढची गोष्ट राहिली आहे, परंतु आपल्या टीमसाठी परिपूर्ण एफर्ट्स देणं ही गोष्ट मात्र खूप इम्पॉर्टंट असते. आणि प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, प्रयत्न करायचे सोडू नका, कारण हिंमत नाही तरी किंमत नाही, आणि विरोधक असल्याशिवाय प्रगती देखील होत नाही, हे देखील तितकंच खरं आहे. डॉट बॉल बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. मॅचमध्ये पुनरागमन होऊ शकतं का? धावसंख्या 35ला थांबलेली आहे. 8 चेंडू आणि 6 रन्स पाहिजेत. 8 मध्ये 6 रन्स होऊ शकतील का? येथे जर एखाद विकेटचं पतन झालं तर मॅचमध्ये जो महाकाल वॉरियरचा संघ कदाचित पुनरागमन करू शकतो. इथे एक इम्पॉर्टंट विकेट आहे, फक्त एक महत्त्वपूर्ण विकेट तुम्हाला घ्यावी लागेल. फ्रंट फूटचा वापर केलाय सुरुवातीलाच. तिथे आपण बघतोय क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला तैनात असेल. इथे फक्त आणि फक्त एकच रन्स मिळेल. एका धावेवरती समाधान संतुष्ट मानावं लागतंय. 7 बॉल मात्र शिल्लक आहे, त्या 7 मध्ये एका चौकारची अपेक्षा आहे. अक्षमासवी 5 रन्स पाहिजे तिथे जिंकण्यासाठी. अजून 5 धावांची गरज. 7 चेंडू 5 ची गरज आहे. चांगला स्ट्रोक आहे, अगदी सरळ कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला सरळ खेळला गेले. चौकार पाहायला मिळतोय. 1 रन्स अजून पाहिजे जिंकण्यासाठी. एका धावेची आवश्यकता. 6 चेंडू आणि त्याचबरोबर 1 रन्स. जिंकण्यासाठी मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. फक्त आणि फक्त 1 रन्स दूर असेल दादा 11चा संघ. ओमकार गोलंदाजी मार्क वरती. प्रतिस्पर्धी टीमला फक्त 1 रन्स पाहिजे. यॉर्कर रेन्सचा बॉल तिथे पाहायला मिळतोय आणि इथे हा सामना मात्र जिंकलेला आहे. दादा 11 या टीमनं सामना जिंकलाय. अभिनंदन करूयात या बॅटिंग करणाऱ्या टीमचं. सो महाकाल वॉरियर्स चिपळूण हार्डलक बॉईज आपण देखील चांगलं क्रिकेट खेळलात. येणाऱ्या पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीमना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. हॅलो, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय सूरज मनपे साहेब आणि अभय बाकर साहेब यांनी आजच्या कार्यक्रमासाठी जे 4थ्या नंबरचं प्राइज आहे, कॅश प्राइज, ते त्या दोघांनी दिलेले आहे. तर मी दापोली तालुका तरी समाजाच्या वतीनं त्यांचा मी सत्कार 6 रुपये आणि त्याला सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आहेत. मी महाडिक साहेबांना विनंती करतो की आपण त्याचा सत्कार करायचा आहे. सूरज मनपे साहेब आणि अभय बाकर साहेब. त्याचप्रमाणे आपला सामना तेली प्रीमियर लीग पाहण्यासाठी आपल्या दापोली तालुक्यातील विविध गावातून आपले समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर प्रत्येक समाज बांधवांनी विनंती करतो की आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. संतोष लांजेकर साहेब कोरेगाव, दिलीप महाडिक साहेब आणि दशरथ महाडिक साहेब मळे, दत्तात्रय जाधव साहेब गिमवणे, संदीप महाडिक साहेब नवशी, उमेश लांजेकर साहेब, वैभव राऊत साहेब गोरेगाव,
प्रवीण महाडिक साहेब नवशी, आदित्य रांजेकर साहेब नवशी आणि संदीप रसाळ साहेब असून आपण आपल्या समाजाच्या लीगला उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मुंबईचे युवा अध्यक्ष सन्माननीय प्रवीण रहाटे साहेब यांचा सत्कार प्रमोद रहाटे साहेबांना विनंती करतो आपण प्रवीण रहाटे साहेबांचा सत्कार करायचा आहे. श्वास पेपरा आणि प्रतिमा मी नाही बोलतो.